पाखर घालणे म्हणजे काय? झाकून ठेवणे, संरक्षण करणे, कुंपण घालणे, एक चांगल्या प्रकारचं त्याला सुरक्षा देणे परमेश्वर. आणि म्हणून आम्ही स्तोत्र 127:2 मध्ये पाहत आहोत. 1 आणि 2 जर पाहिलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, जर परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर जे पहारेकरी आहेत किंवा जे जागरण करणारे आहेत किंवा जे वॉचमॅन आहेत किंवा जे ड्युटीवर आहेत त्यांचं जागणं किंवा त्यांचं थांबणं व्यर्थ आहे. अशा प्रकारे परमेश्वर तुम्हाला आणि मला संरक्षण देत असतो. आणि म्हणून आम्ही आणखीन एक उदाहरण जर पाहिले तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला प्रिय पाहायला मिळतं की परमेश्वराचं भय धरणाऱ्या भोवती परमेश्वराचे देवदूत त्याला संरक्षणासाठी, त्याला कवचसाठी, त्याला चौकून असतात. त्याच प्रकारे नव्या करारामध्ये जर पाहिलं तर परमेश्वराची भीती, परमेश्वराची दया, परमेश्वराचं सत्य, परमेश्वराला स्वीकारल्यानंतर ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्मा आम्हाला मिळतो आणि तो पवित्र आत्मा आम्ही स्वीकारितो आणि त्या पवित्र आत्म्यामध्ये चालतो, याचा अर्थ पवित्र आत्मा आम्हाला चारी बाजूनी कुंपण घालतो. तो आम्हाला कवच देतो, तो आम्हाला एक चांगल्या प्रकारचं संरक्षण देतो, कव्हर करतो तो आम्हाला. ते या ठिकाणी लिहिलंय, तो तुझ्यावर पाखर घालील, परमेश्वर आमच्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याच्या पंखाखाली कोंबडी ज्या वेळेस त्यांच्या पिल्लांना तिच्या पंखाखाली घेते आणि त्या पिल्लांना आश्रय देते, आज तो परमेश्वर आम्हाला म्हणत आहे की त्याच्या पंखाखाली म्हणजे परमेश्वराच्या पंखाखाली, परमेश्वराच्या अधीनतेमध्ये, परमेश्वराच्या मार्गदर्शनामध्ये, परमेश्वराच्या नियोजनाप्रमाणे, परमेश्वराने केलेल्या प्लॅनिंग प्रमाणे, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे तो आम्हाला काय करील? आम्हाला आश्रय देईल. आज आम्ही निराधार आहोत. आम्हाला जगामध्ये खूप माड्या, घोड्या, बंगले, मोठमोठे काय काय असतील, पण तो हा आमचा आश्रय नाही. दिवसभर थकवा भागवा करून आम्ही आमच्या कुटुंबात येऊ शकतो, पण याचा अर्थ तिथं आम्हाला आश्रयच मिळेल हे शक्य नाही. जर आम्ही परमेश्वराचं जर भय धरलं, अनेक लोकांना वाटतं काही नाही, आश्रय फक्त आम्हाला आमच्या कामकाजाच्या वेळेतून आम्हाला घरी पोहोचलो ना. आपण दिवसभर जो परमेश्वर तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवतो, कवच करतो, तो आम्हाला कव्हरिंग करतो, तो आम्हाला सर्व प्रकारचं संरक्षण देतो, तो परमेश्वर आम्हाला सकाळी उगवत्या सूर्याच्या उगवतीपासून तो मावळतेपर्यंत आणि मावळल्यापासून तो पुन्हा एक वार सूर्य उगवेपर्यंत तो आमचा आश्रय आहे. आणि म्हणून तुम्ही आज आम्ही जिवंत आहोत. तो लिहितोय, त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. परमेश्वराचं पासून प्राप्त झालेले जे सत्य आहे, परमेश्वरापासून मिळवलेले जे सत्य आहे, परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टी स्वीकारल्यामुळं जे सत्य आमच्या जीवनामध्ये झालेलं आहे आणि आमच्यामध्ये जे काही विश्वास ठेवून आम्ही परमेश्वरामध्ये वाढत आहोत, ती ढाल जी आहे ते आम्हाला संरक्षण आहे. म्हणून तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. परमेश्वराचं सत्य आम्हाला ढाल आणि कवच आहे. मग परमेश्वराचं सत्य जो कोणी स्वीकारतो त्याच्यासाठी ढाल आणि कवच आहे. एका ठिकाणी लिहिलंय परमेश्वर ढाल, परमेश्वर वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. आम्ही एपिस्कराच्या पत्रामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी म्हटलं विश्वासाची ढाल, म्हणजे ज्या वेळेस आम्हाला प्रतिकार करण्याची क्षमता, ज्या आमच्याकडे असणाऱ्या संरक्षण, विश्वासाची ढाल हाती घ्या. परमेश्वर आम्हाला त्याच्या कृपेमध्ये जर चालवत आहे तर आम्हाला त्याचं सत्य सोडणं खूप कठीण आहे. जर त्याचं आम्ही सत्य सोडलं तर निश्चित अर्थाने प्रिय तुम्हाला आणि मला त्याचा आश्रय मिळणार नाही. तुम्हाला आणि मला खरोखर त्याचं कवच म्हणजे संरक्षण भिंत मिळणार नाही. आणि जर तुम्हाला आणि मला जर सुरक्षित राहायचं असेल तर परमेश्वरापासून आलेलं सत्य तुम्हाला आणि मला स्वीकारायचं आहे. परमेश्वर त्या सत्य तुला ढाल व कवच आहे. परमेश्वर आमच्यासाठी खास कवच आहे. परमेश्वर खास आमच्यासाठी संरक्षण भिंत आहे. आणि म्हणून प्रिय हो, आज तुम्ही आणि मी जिवंत आहोत त्याचं एकच कारण आहे, तुम्ही मी सत्यामध्ये टिकलेलो आहोत त्याचं हेच कारण आहे. आणि त्याचं हेच म्हणणं आहे की माझ्या प्रत्येक
प्रत्येक लोकांनी माझं सत्य स्वीकारावं, माझ्या प्रत्येक लोकांनी माझ्या आश्रयाखाली यावं, माझ्या प्रत्येक लोकांनी माझ्या त्या कंपाऊंड मध्ये यावं, माझ्या प्रत्येक लोकांनी मी सांगितलेल्या धाब्यावरून धावं, माझ्या प्रत्येक बिलिव्हर्स भावानी बहिणीने प्रिय लेकरांनी त्या ठिकाणी परमेश्वरापासून आलेली शस्त्र सामग्री स्वतः स्वीकारवी. आणि म्हणून एपिसच्या पत्रामध्ये आम्ही पुढे जाऊन पाहणार आहोत प्रिय. आणखीन एक रेफरन्स पाहूया. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 111 आणि वचन क्रमांक 7. त्याच्या हातची कृत्ये, त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य व न्याय आहे. साक्षात सत्य व न्याय आहे. परमेश्वराने जेवढे काही कृती केली, परमेश्वराने जेवढे काही कार्य केले, परमेश्वराने जे काही कृत्य केले, हे सत्य आहेत आणि न्यायी आहे. 111:7 मध्ये लिहिलंय, त्याच्या हातची कृत्ये, त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य, साक्षात सत्य व न्याय आहे, व न्याय आहेत. त्याचे सर्व विधी, त्याच्या सर्व विधी विश्वसनीय आहेत. विश्वसनीय आहेत. परमेश्वराने लावून दिलेल्या सर्व प्रकारच्या विधी कशा आहेत? परमेश्वराने जे लावून दिलेल्या सर्व विधी आहेत त्या कशा आहेत? विश्वसनीय आहेत. विश्वसनीय आहेत. परमेश्वराने लावून दिलेल्या सर्व गोष्टी विश्वास ठेवण्यासारख्या आहेत, विश्वास ठेवण्याजोग्या आहेत. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये अशी परमेश्वराची योजना आहे. आणि म्हणून परमेश्वराने जे आमच्याविषयी कृत्य करतो, परमेश्वर आमच्याविषयी जे सत्य आणि न्याय वर्ततो, हे प्रिय हो, जर आम्ही प्रामुख्याने जर पाहिलं तर परमेश्वराने आतापर्यंत आमच्या पापाच्या मानाने आम्हाला दंड केला नाही, आमच्या गैरवर्तणुकीच्या माध्यमातून आम्हाला शासन केले नाही, आमच्या देवाच्या जे काही आज्ञा विधी नियम मोडले, आम्ही देवाची शस्त्र सामग्री आम्ही जी आतापर्यंत स्वीकारली नाही किंवा ज्यांनी स्वीकारलेली असेल, ज्यांनी टाकून दिली, परंतु त्या माध्यमातून त्यांना दंड केलेला नाही. ही देवाची दया आहे, ही देवाची कृपा आहे, देवाचं कृत्य आहे, हे सत्य आहे, हे साक्षात आहे, हे महान आहे. कारण 117 आणि 2 मध्ये, स्तोत्र 117 आणि 2 मध्ये लिहिता येतो की परमेश्वराचं सत्य सनातन आहे, टिकणार आहे, सर्व काळ आहे. आणि म्हणून प्रिय, जसा मनुष्य क्षणोक्षणाला बदलतं, अनेक लोक सत्यामध्ये चालतात, परंतु आम्हाला पाहायला मिळते की त्यांच्या वाट्याला दुःख, समस्या, चिंता, काळज्या किंवा टेन्शन, ताणतणाव जर आला किंवा एखादी अशी सिच्युएशन तयार झाली तर ऑटोमॅटिकली त्यांच्या जीवनातलं सत्य ते बाजूला टाकतात आणि जगाच्या राहटीप्रमाणे, जगाच्या नियमाप्रमाणे ते काय करतात, फ्लो मध्ये त्या वाहून जातात. परंतु परमेश्वर नाही, परमेश्वरचं सत्य सनातन आहे. इब्री लोकांच्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो कधी न बदलणारा देव आहे. प्रिय, तुमच्या आणि माझ्याविषयी परमेश्वर कधीही बदलत नाही. तुम्ही त्याला चिटकून असाल तरी तो तुमच्याबरोबर आहे, तुम्ही त्याच्यापासून थोडस दूर जरी गेला तरी तो आमच्या पाठीमागे येतो. जसे की आमच्या लेकरावर आमचं प्रेम आहे आणि आमच्या लेकराला आम्ही तारण केल्यानंतर आमचं लेकरू थोडस रागाने म्हणा किंवा कुठल्या तरी प्रकारच्या गोष्टीने आमच्यापासून ज्यावेळेस दूर जायला प्रयत्न करतो किंवा आमच्या नजरेच्या आड जातो, क्षणामध्ये, काही मिनिटांमध्ये आम्ही त्याचा पिछा करतो. आणि माझ्या लेकराचा रागाने किंवा कुठल्या तरी गोष्ट दिल्यामुळे नाराज झाल्या जर तो थोडा वेळ दिसला नाही तर आम्हाला चिंता, काळजी, प्रश्न आमच्यामध्ये निर्माण होतात आणि आम्ही लागलीच त्याच्या पावलाच्या पाठीमागत होतो. अशाच प्रकारे प्रिय, तुम्ही आणि मी परमेश्वराचे प्रिय लेकर आहोत. आणि ज्या वेळेस परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्ही जे काही वाईट किंवा जे काही अपात्र किंवा जे आज्ञाभंगासारखं किंवा जे असत्यामध्ये ज्यावेळेस समर्पित होतो, चालतो, त्यावेळेस आमचा देव परमेश्वर आम्हाला विविध अशा मार्गाने तो समजून काढतो. तरी देखील जगाच्या राहटीप्रमाणे जर हट्ट आम्ही जर धरला आणि आम्ही परमेश्वरापासून थोडस दूर जर गेलो, परमेश्वरापासून दूर जाणं म्हणजे परमेश्वराच्या आज्ञा तोडणं, परमेश्वराचे नियम मोडणं, परमेश्वरावरचा विश्वास कमजोर करणं आणि परमेश्वराची जी सत्य आहे, परमेश्वर जो ढाल आहे, परमेश्वरच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आमच्या जो दया करतो, आम्ही त्याच्यापासून ज्यावेळेस बाजूला जातो, स्वतः परमेश्वर आमच्या पाठीमागे येतो. आज देखील आम्ही जर प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर आज देखील परमेश्वर त्या ठिकाणी म्हणत आहे, पहा मी दाराशी उभा आहे. प्रकटीकरण 3:20, पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे. जो कोणी दार उघडील माझी वाणी, माझा आवाज माझा ऐकून, तर मी त्याच्या बरोबर आतमध्ये जाईल. आज देखील बऱ्याच अंशी प्रिय, तुम्ही आणि मी सत्य नाकारल्यामुळं, जगातल्या गोष्टी स्वीकारल्यामुळं आज आम्ही ते दरवाजे बंद केलेले आहेत. आज त्या पवित्र आत्म्याला खिन्न केलेला आहे. आज त्या परमेश्वराचं आमच्याविषयी असणारं सत्य आम्ही नाकारलेलं आहे. जो न्यायी परमेश्वर आहे त्यांनी खरोखर आमचा तसा न्यायच केला नाही. जर न्याय केला असता तर आम्ही टिकू शकलो नसतो.
आणि म्हणून प्रिय तरी देखील आम्ही पाहतो की आम्ही त्याच्या पासून दूर जात आहोत, याचा अर्थ आम्ही सत्यापासून बहकत आहोत. परमेश्वरची इच्छा आहे की आम्ही सत्यापासून बहकू नये. स्तोत्रसहिता अध्याय क्रमांक 117 आणि वचन क्रमांक 2 या समाला आपण पाहूया. कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे. आमच्यावर विपुल झालेली, भरपूर झालेली, थोडी तिडकी नाही, कंजूसवाणी नाही. आता लॉकडाऊन मध्ये अनेक लोक कंजूसपणे वागायला सुरुवात झाली एकदम. आणि म्हणून तो म्हणत आहे की परमेश्वर, वाचूया 117:2. कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे. आमच्यावर विपुल झाली आहे, भरपूर झाली आहे. आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचा गौरव करा, परमेश्वराची महिमा करा, परमेश्वरामध्ये या, परमेश्वराला स्वीकारा, परमेश्वराचा गौरव करा, परमेश्वराच्या नावाचा महिमा करा. कारण त्याची जी सत्य आहे ते सनातन आहे, सर्व काळचं आहे, सार्वकालिक आहे, थोड्या वेळापुरतं नाही, थोडं क्षणिक नाही, थोडं तिडकं नाही. आणि म्हणून त्याच्या अगोदर 117:2 मध्ये तो म्हणत आहे की कारण त्याची दया आमच्यावर विपुल झालेली आहे, भरपूर झालेली आहे. अनेक लोकांना देऊन सुद्धा ते म्हणत नाही. अनेक लोकांना परमेश्वराने खूप काही दिलेलं आहे, परंतु तरी देखील लोक तृप्त नाहीत, संतुष्ट नाही, देवाविषयी ठाम नाहीत, देवाच्या सत्यावर ते टिकत नाही, देवाच्या न्यायावर ते अवलंबून राहिलेले नाहीत. देवाने जे आम्हाला ढाल आणि कवच आहे, जो आमचं संरक्षण करताय, जो आम्हाला सांभाळणार आहे, जो आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये संरक्षण देणारा जो परमेश्वर आहे, आणि तो परमेश्वर प्रिय, त्याचं सत्य जे आहे ते सनातन आहे, कधी न बदलणार आहे. त्याची कृपा जी आहे, त्याची दया जी आहे, त्याचे आशीर्वाद जे आहेत, त्याचं सर्व काही आहे ते विपुल आहे. तो कुठल्याच व्यक्तीला थोडं तिडकं देत नाही. अनेक लोकांना असं वाटतं की आम्हाला खूप काही कमी दिलेलं आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय, थोडक्याविषयी विश्वासू राहा म्हणजे पुष्कळावर नेमणूक होईल. आज आम्ही थोडक्याविषयी विश्वासू आहात का? आज प्रश्न करायचा आहे प्रिय, कारण सत्य आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अनेक वेळेस आम्ही आमचा धार्मिकता स्वतःहून आम्ही ती तपासत नाही, स्वतःहून त्याला चेकिंग करत नाही, स्वतःहून आम्ही त्याला परमेश्वराला समर्पित होत नाही. आणि म्हणून बऱ्याच अंश आम्ही कुठं चाललो, कोणत्या मार्गाने चाललो, कसं चाललेलो आहे हे आज आम्हाला समजण्यास झालेलं आहे. काळाची गरज आहे की आम्हाला परमेश्वरच्या गौरवासाठी या ठिकाणी काय करायचं आहे की परमेश्वर हा सनातन देव आहे, परमेश्वर सत्य आहे, परमेश्वराचे कृत्य साक्षात न्यायी आहेत. परमेश्वर जे काही करतो तो न्यायाने करतो. तो कुणाकडे तोंड पाहून किंवा खूप वर्ष सेवा केली, नवीन आहेत, आताच प्रभू मध्ये आलेत, असा कुठल्या प्रकारचा भेदभाव, श्रीमंत गरीब दीन दुबळा किंवा कुठल्याच प्रकारच्या काही गोष्टी त्याच्याकडे नसतात. आणि म्हणून तो सनातन परमेश्वर आहे. स्तोत्र 119:30 मध्ये तो पाहिलेला आहे. वाचूया. मी सत्याचा मार्ग निवडिला, मी तुझे निर्णय आपल्या समोर ठेवलेले आहे. मी तुझे निर्णय आपल्या समोर ठेवलेले आहे. आज तुम्हाला आणि मला विचारायचं आहे की आम्ही आमचे परमेश्वरचे निर्णय आम्ही आमच्या समोर ठेवलेले आहे का? परमेश्वरचा मार्ग आम्ही त्याच्या समोर ठेवलेला आहे का? परमेश्वराचे विधी नियम अटी आणि सर्व प्रकारच्या परमेश्वराने दिलेली कृपा, देवाचं वचन आणि सत्य, पवित्र आत्मा आणि चांगुलपणा, सत्यामध्ये दया, कृपा, या सर्व गोष्टी परमेश्वराने आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. परमेश्वराने आमच्या समोर ठेवलेला असताना आज आम्ही त्याच्यामध्ये चालत आहोत का? आज आमच्या जवळ ते आहेत का? जर नसेल तर प्रिय काळजी करू नका, अजूनही थोडासा वेळ राहिलेला आहे. थोडासा म्हणाल, सांगता येणार नाही, परंतु थोडा वेळ आहे. ज्या अर्थी आम्ही जिवंत आहोत ना, ज्या अर्थी आतापर्यंत आम्हाला परमेश्वर चालवत आहे, परंतु देवाची योजना निम्या रात्रीची कधी पण फिरू शकते. कारण चोर जसा येतो ना, तसा परमेश्वरचा दिवस येणार आहे. आणि मग त्या टायमिंगला दया नाही, प्रभू क्षमा कर, माफ कर, काय घेणं देणं नाही. आणि म्हणून आज आम्हाला पश्चातापी भग्न हृदय होऊन आम्हाला परमेश्वराकडे आमचं समर्पित करायचं आहे. आणि आमचा मार्ग जो आहे, स्तोत्र 119:30 मध्ये लिहिल्याप्रमाणे तो म्हणत आहे की मी सत्याचा मार्ग निवडला आहे. मी तुझे निर्णय आपल्या समोर ठेवलेले आहेत. आपल्या समोर ठेवलेले असं दावीद राजा म्हणत आहे. आणि हाच दावीद महाराज आता, आणि आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे
की दावीद राजा म्हणत आहे की मी सत्याचा मार्ग निवडलेला आहे. आज आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, आज आमच्या अंतःकरणाला, मनाला, हृदयाला, आमच्या सगळ्या गोष्टीला म्हणायचं आहे की मी सत्याचा मार्ग निवडलेला आहे का? मी सत्याच्या मार्गामध्ये चालत आहे का? मी सत्याचा मार्ग इतरांना दाखवत आहे का? सत्याच्या मार्गामध्ये आलेले सर्व बंधन, जोखडं, अडखणं, जे काही प्रकारच्या गोष्टी येत आहेत त्याला मी तुडवत, चिरवत, त्याच्यावर चालून, त्याच्यावर प्रभुत्व मिळून, त्याच्यावर विजयशाली होऊन या मार्गामध्ये चालत आहोत का? आज अनेक लोकांनी सत्याचा मार्ग निवडण्याच्या ऐवजी जगातला मार्ग निवडलेला आहे आणि हा जगातला मार्ग डायरेक्ट त्या नरकामध्ये अधोलोकाकडे घेऊन जात आहे. अनेक माझे प्रत्येक भाऊ आणि बहीण, आई वडील आहेत की या मार्ग त्यांना न समजलेल्यामुळं ते अनेक लोक या मार्गाचा शोध करीत आहेत आणि ज्या या मार्गाला जाणारे परमेश्वराचे सेवक आहेत, अहोरात्र त्याच्या मंदिरामध्ये सेवा करणारे आहेत, ज्यांनी परमेश्वराचं सत्य स्वीकारलं आहे, जे परमेश्वराच्या मार्गामध्ये चाललेले आहेत, ज्यांनी परमेश्वराचा न्याय पाहिलेला आहे, ज्यांच्याबरोबर परमेश्वर ढाल आहे, त्याचं कवच आहे, असे जे परमेश्वराचे सेवक आहेत, आज त्यांना एक माझी विनंती आहे की त्यांनी परमेश्वराला विनंती करावी. आणि जसा दावीद राजा म्हणत आहे की मी सत्याचा मार्ग निवडलेला आहे. आज आम्ही कुठला मार्ग निवडलेला आहे? आज आम्ही जगाचा मार्ग निवडलेला आहे. आज आम्ही जगामध्ये चालत आहोत आणि जगामधल्या सर्व खेळी खुशाली मी आमचे दिवस घालत आहोत. ज्याप्रमाणे नोहाच्या वेळेस जलप्रलय झाला आणि नोहाच्या अगोदर परमेश्वराने पाहिलं की या भूतलावर खूप काही गोंधळ चाललेला आहे. अख्खे लोक स्वर्गाच्या राज्याला यायच्या ऐवजी तिकडे अधोलोकाकडे चालले आहेत. केवळ एकटा नोहा सत्याच्या मार्गाकडे चालला होता. केवळ एकटा नोहाचं कुटुंब त्याच्या पाठीमागे चाललं की पहिला ज्यावेळेस जगाचा नाश त्या पाण्याद्वारे नोहाच्या वेळेस झाला त्यावेळेस फक्त नोहा आणि नोहाचं कुटुंब वाचले. आज मी तुम्हाला विनंती करीन, जग वाचू नाही तर नाही वाचू, आपण आपले कुटुंब वाचू घ्या. प्रत्येक जण प्रत्येक कुटुंबातला नोहा बना आणि किमान नाही दुसरे तर आम्ही तरी स्वतः वाचू याकडे लक्ष द्या. परंतु यासाठी आम्हाला चेक करावं लागेल की आम्ही सत्याचा मार्ग निवडलेला आहे. दावीद राजाने निवडला होता आणि दावीद राजाने सत्याचा मार्ग निवडलेला असताना दावीद राजाच्या कालकीर्तीमध्ये दावीद राजाच्या मार्गावरून चालत असताना एक वेळेस असं झालं की त्याचा पाय त्या ठिकाणी घसरला, एक वेळेस त्याचं असं झालं की त्या ठिकाणी त्याचं पतन झालं, एक वेळेस असं आलं की एक सिच्युएशन असं एक तयार झालं त्या ठिकाणी की त्याला त्या पापाची जाणीव झाली, त्याच्याकडून पाप घडलं. याचा अर्थ या रस्त्याला जात देखील असताना बऱ्याच मोह, पाश, बंधन, जोखडं याला प्रिय हो, या रस्त्यावर आम्हाला चालत असताना आमच्या समोर येतील. पण तू काळजी करू नका, घाबरू नका. तुम्हाला त्या मार्गाने जायचं आहे, तो जायचं जर मार्ग जर तुम्ही निवडला नसेल तर आज मी प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने सांगू इच्छितो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे म्हटलेला देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्या मार्गाने आला आणि ज्या मार्गाकडे गेला आणि ज्या मार्गावरून पुन्हा एक वार आम्हाला न्यायला मेघरोड येणार आहे ना, तो मार्ग मी तुम्हाला सांगतो. आणि तो मार्ग फक्त आहे देवाचं वचन. बस, देवाचा वचन न समजल्यामुळं अनेक लोक जगामध्ये चाललेले आहेत आणि अनेक भामटे आहेत, अनेक लोक असे आहेत की जगाचा मार्ग लोकांना चांगल्या प्रकारे दाखवत आहेत, प्रॅक्टिकली दाखवत आहेत, ते अनुभव दाखवत आहेत की आम्ही खूप गरीब होतो आणि आम्ही त्याकडे आलो आणि या मार्गामध्ये आल्यानंतर आम्ही प्रभूचा स्वीकार केला आणि आज आमच्या जीवनामध्ये खूप काही आहे. जगातलं आहे, जगातलं लक्षात राहू द्या. हा मार्ग सत्य म्हटलेलं जीवन नाही किंवा हा सत्याचा मार्ग तुम्ही निवडलेला नाही. याला नाव मात्र तुम्ही दिलं. आणि म्हणून मागील काही 2-4 एपिसोड मध्ये आम्ही मागच्या काही भागामध्ये चॅप्टर मध्ये एका विषयामध्ये आम्ही सांगितलं होतं की 7 येतील स्त्रिया एकत्र आणि त्या म्हणतात आम्ही आमचंच अन्न खाऊ, आम्ही आमचेच कपडे लिहू, आम्ही आमच्याच मिनिस्ट्रीची पद्धत चालू, वाटण तसं करू, आम्ही सगळा नंगा नाच करू, फक्त एक तुझं नाव आम्हाला मार्ग नाही. तो दावीद राजा स्तोत्र 119:30 मध्ये लिहित आहे की मी सत्याचा मार्ग निवडला आहे. मी तुझे निर्णय आपल्या समोर ठेवलेला आहे. मी तुझा निर्णय आपल्या समोर ठेवलेला आहे. मी तुझं देवाचं वचन माझ्या समोर ठेवलेलं आहे. मी तुझी कृपा माझ्या समोर ठेवलेली आहे. तू दिलेले तारण माझ्या समोर ठेवलेलं आहे. तू केलेली माझ्यावर जे अभिषिक्त आहे किंवा जे तू जे माझ्यावर पुरवलेली सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ना ते माझ्या समोर ठेवलेले आहेत. आता मला मार्ग सोडणं खूप कठीण होणार आहे. अशाच प्रकारे प्रिय हो, आम्हाला सत्याचा मार्ग स्वीकारणं खूप महत्वाचं आहे. आज आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, मनालाच विचारायचंय, कुठल्या पालकांनी येऊन तुम्हाला म्हणू नये की तुम्ही कोणत्या मार्गाने चाललेत. अशी वेळ येत आहे की काही बिलिओस भाऊ आणि बहीण असे काही तयार झालेले आहेत
की जे परमेश्वराने दावीद राजा म्हटल्याप्रमाणे ते सत्याच्या मार्गाने चाललेले आहेत, ज्यांनी सत्याचा मार्ग नुसता निवडलाच नाही तर त्या मार्गावर चालत आहेत आणि बऱ्याच अंतरावर पोहोचलेले आहेत. आणि म्हणून प्रिय त्यांच्या पाठीमाग आम्हाला जायचं आहे, तो मार्ग आम्हाला शोधायचा आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या एरियामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या सिटीमध्ये, तुमच्या जवळपासच्या एरियामध्ये देवाचे अभिषिक्त सेवक सेविका परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून ते तुम्हाला खरा मार्ग दाखवतील. तरी देखील प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते देवापासून आहेत की नाही याची खात्री करा. कारण अनेक चोर, अनेक लबाड, अनेक लुटणारे, गडबड गोंधळ करणारे, गलत शिक्षण देणारे, दुसरा रस्ता दाखवणारे, दुसरा तिसरा रस्ता नाही मसान वाट्याचा रस्ता दाखवणारे अनेक लोक तयार पण झालेले आहेत. कारण त्यांनी त्यांचा स्वतःचा मार्ग निवडलेला आहे. ते स्वतःचा मार्ग त्यांनी तयार केलेला आहे. त्यांनी जगामध्ये राहणारा त्यांच्या इच्छेप्रमाणे, मनाप्रमाणे, त्यांच्या निर्णयाप्रमाणे ते जसा पाहिजे तसा त्या मार्गाचा उपयोग करत आहेत. परंतु दावीद राजा म्हणत आहे की मी सत्याचा मार्ग निवडलेला आहे आणि तुझे निर्णय परमेश्वराचे निर्णय. काय लिहिताय तो? मी तुझे निर्णय आपल्या समोर ठेवले आहेत. मी तुझे निर्णय आपल्या समोर ठेवले आहे. आज आम्हाला परमेश्वराचे निर्णय, परमेश्वराचे नियम, परमेश्वराच्या अटी, परमेश्वराच्या विधी, परमेश्वराचं पवित्र वचन सर्व काही परमेश्वरापासून आलेले. परमेश्वराची इच्छा, परमेश्वराचं प्लॅनिंग, परमेश्वराचं सत्य, परमेश्वराची ढाल, परमेश्वराचं न्याय, या सगळ्या गोष्टी आम्हाला समोर ठेवायच्या आहेत आणि याची तुलना करायची आहे की माझं पाप आतापर्यंत किती होतं आणि त्या मानाने जर परमेश्वराने माझ्यावर दया किती केलेली आहे, माझ्या पापात असताना देखील माझ्यावर परमेश्वराने किती कृपा केलेली आहे. मी त्या मार्गात नसताना देखील माझा परमेश्वर आपल्या बापाला जसं एखादं लेकरू पुढे धावतो आणि ते पडू नये म्हणून त्याची आई आणि वडील त्याला उचलायला जवळजवळ थांबलेल्या, अशा प्रकारे परमेश्वर आम्हाला जवळजवळ थांबून आम्हाला प्रत्येक समाला उचलतो, उठवतो, बसवतो, चालवतो, आमची सुशस्त्रा करतो, आम्हाला संरक्षण देतो. या परमेश्वराला आम्ही समोर ठेवलं पाहिजे. परमेश्वरच्या नावाचा गौरव करूया. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 119 आणि वचन क्रमांक 142 मध्ये देखील आम्हाला परमेश्वराचं वचन आणखीन या सत्य भागामध्ये घेऊन जात आहे. वाचूया आपण. तुझे न्यायत्व, तुझे न्यायत्व हे सनातन न्यायत्व आहे, सनातन न्यायत्व आहे आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे. परमेश्वराचं नियमशास्त्र सत्य आहे. आणि म्हणून जगामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला त्यावेळेस तो म्हटला की मी नियमशास्त्र रद्द करायला किंवा खोडायला आलो नाही, तर नियमशास्त्र पूर्ण करायला आलो. कारण याच्यापूर्वी अनेक नियमशास्त्राधीन असणारे आमचे शास्त्री, पुरुषी, सदुकी, मोठमोठाले पालक साहेब, रेव्हरंड साहेब, याजक साहेब भरपूर काही आले आणि त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, नियमशास्त्रावर बोट ठेवलं आणि नियमशास्त्राप्रमाणे स्वतःला नीतिमान बनवण्याचा प्रयत्न केला. नियमशास्त्राच्या माध्यमातून अनेक लोकांवर एक ठपका ठेवला. नियमशास्त्राचा उपयोग करून अनेक लोकांना एक बंधनात टाकलं. नियमशास्त्राच्या माध्यमातून अनेक लोकांना वेगळ्या प्रकारच्या पीडा मिळाल्या. या नियमशास्त्राच्या माध्यमातून अनेक वेळेस त्यांनी न्याय केला आणि न्याय करण्याचं काम माझ्या परमेश्वराचं आहे, मनुष्याचं नाही, पालक साहेबाचं नाही. आणि या नियमशास्त्रामुळं परमेश्वराचं जे नियमशास्त्र आहे ते सत्य आहे. परंतु या सत्यामध्ये परमेश्वराच्या लोकांचा जे याजक, शास्त्री, पुरुषी, सदुकी किंवा जे मोठमोठाले पुढारी होते यांनी या नियमशास्त्राचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतला. आज देखील असे अनेक लोक आहेत की नियमशास्त्राचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करून घेत आहेत आणि खरोखर नियमशास्त्राचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी ते करून घेत आहेत आणि नियमशास्त्र बिघडून टाकत आहेत. मला तुम्हाला सांगायचंय प्रिय या ठिकाणी की परमेश्वराचं नियमशास्त्र हे सत्य आहे आणि आज देखील आज तागायत अनेक लोकांनी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे. अनेक लोक ते नियमशास्त्राचा दुरुपयोग करीत आहेत. नियमशास्त्र सत्य आहे. अनेक लोकांना पटवून देण्यासाठी देवाचं वचन आणि देवाच्या माध्यमातून सांगितल्यामुळं अनेक माझ्या प्रिय भावांचं, बहिणींचं आज तारण खंडित झालेलं आहे, तारण कमी पावलेलं आहे, तारणाच्या पलीकडे गेलेलं आहे. कारण त्यांना वचनाच्या माध्यमातूनच त्यांनी शिकवलेलं आहे की हे देखील देवाचं वचन आहे. आणि हेच लोक म्हणतात की नियम स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 119 आणि 142 मध्ये सांगितलंय की तुझे नियमशास्त्र सत्य आहेत. आम्ही तुम्हाला जे सांगत आहोत ते सत्यच आहोत. पण तो प्रिय या सांगण्याचं परमेश्वरचं वचन सत्य आहे, आमेन आहे.
परंतु ते कशा प्रकारे लोकांना कोणत्या मार्गाकडे घेऊन जात आहे, ज्या सत्यामध्ये अनेक लोक अनेक दिवसापासून आहेत. आज तागायत देखील या युगाच्या समाप्तीला अनेक लोक विश्वासापासून बेकूफ झालेत. अनेक लोकांनी त्यांचा विश्वास कमजोर केला. अनेक लोकांनी परमेश्वराच्या विधी नियम अटी यामध्ये सर्व गडबड गोंधळ करून टाकली. याचं एकच कारण की त्यांना सत्य समजलं नाही, त्यांनी सत्य स्वीकारलं नाही आणि सत्य समजून देखील त्यांनी अनेक वेळेस या वचनाची खोडतोड केली. कारण परमेश्वर जो आहे स्तोत्र 119 142 मध्ये म्हणत आहे की तुझे नियमशास्त्र सत्य आहे. वाचूया पुन्हा एक वार. तुझे न्यायत्व तुझं न्यायत्व हे सनातन हे सनातन न्यायत्व आहे आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे. सत्य आहे. आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल परंतु देवाच्या पवित्र वचनातला कानाने मात्रा देखील रद्द होणार नाही. स्त्रियांनी पुरुषांनी याचकांनी काय केलेलं आहे, नियमशास्त्राला खोटं ठरवलेलं आहे. अनेक भाऊ आणि बहीण आहेत येशू ख्रिस्ताच्या नावाची निंदा करत आहेत. शास्त्रामध्ये तुमच्या नियमशास्त्रामध्ये तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, परंतु तुम्ही तसं वागत नाही, उठत नाही, बसत नाही, बोलत नाही. आज तुम्ही ज्या लोकांना प्रीच करताय तुमच्या जीवनामध्ये सगळ्याच्या सगळ्या पाप त्या ठिकाणी दिसत आहेत. तुमच्या आणि माझ्यामुळे अशा वागण्यामुळे, नियमशास्त्र तोडल्यामुळे, असत्यामध्ये स्वीकारल्यामुळे, सत्याची बाजू सोडून असत्यामध्ये गेल्यामुळे, आज तुम्ही बाजू सोडून जगातल्या बाजूमध्ये वळल्यामुळे अनेक वेळेस परमेश्वराच्या नावाची निंदा होत आहे. त्याला कारणीभूत आहोत आम्ही सत्य सोडलं. लाभासाठी तोंड पूजापणा केला, थोड्याशा गोष्टीसाठी, डामडावलासाठी, जगिक मान पान सन्मानासाठी, जगातल्या भाकरीच्या तुकड्यासाठी, चतकोर भाकरीसाठी. जसं पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करामध्ये आम्हाला एक उदाहरण सापडत, वर्णासाठी ज्येष्ठत्व इकलं खायासाठी. आज अनेक आहेत बिलोस भावांनो बहिणींनो, खाण्यासाठी सत्य विकू नका, खाण्यासाठी खोटं बोलू नका, खाण्यासाठी या ईदभर पोटासाठी सगळे कुटारी करू नका. या पोटाचा नाश होईल, खाण्याचा नाश होईल, सगळं सत्यानाश होईल. जर तुम्ही आणि मी जर सत्यामध्ये जर राहिलो नाही तर येत्या दिवसामध्ये त्याचा रिझल्ट आम्हाला कळेल. आता खूप गोड लागते, काही लोकांनी तो ऊस गोड लागलं तर मुळा सकट खाऊन टाकला, वाढ ठेवलं नाही, पाचरटही ठेवलं नाही. ते पाचरट सुद्धा घरी गेले त्याचा शेक करून मस्त पाकले, तेवढ्यानी भागलं नाही तर त्याचे राग करून डोक्याला लावली. म्हणून प्रिय मी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने एक वॉर्निंग देतो, एक चेतावणी देतो, एक सावधानतेचा इशारा देतो. सावधान, सत्यापासून बसकूत होऊ नका. कारण अनेक लोक शेवटच्या काळामध्ये भूल थापाला बळी पडून सत्यापासून निघलेले आहे. कारण परमेश्वराचं जे नियमशास्त्र आहे ते सत्य आहे आणि अनेक लोकांनी या नियमशास्त्राला टार्गेट केलेलं आहे. ज्या वेळेस आम्ही सत्य आमच्या जवळ असताना आम्ही ते स्वीकारून आम्ही त्याच्या वागणुकीच्या टायमिंगला आमच्या जीवनामध्ये असत्य, खोटारडापणा, देवाला चिडाडणाऱ्या गोष्टी, देवाच्या पार कुंपणाच्या बाहेर जातो. आम्ही पाहिले की त्याचं सत्य तुला ढाल व कवच आहे आणि खरोखर आम्ही त्या ठिकाणी पाहतो की त्याचं सत्य तुला ढाल व कवच आहे, संरक्षण भिंत आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय कुंपण तोडलं का सर्पदंश होणार, 100% होणार. जोपर्यंत कुंपणामध्ये आहे तोपर्यंत ओके, तोपर्यंत सर्पदंश होणार नाही. परंतु जर का कुंपण तोडलं आणि हे कुंपण म्हणजे सत्य आहे, हे कुंपण म्हणजे देवाचं वचन आहे, हे कुंपण म्हणजे देवाचा मार्ग आहे, हे कुंपण म्हणजे आमच्या असणारी देवाची आमच्यावर असणारी कृपा आहे, दया आहे, हे कुंपण म्हणजे देवाचं नियमशास्त्र आहे. हे काय एकदा तोडलं, हे काय एकदा उल्लंघलं, त्या काटवातून एकदा का पलीकडे गेला, ते तार कंपाऊंड काय एकदा तोडलं, सर्प चावणार म्हणजे दुष्ट चावणार. म्हणजे तो जो आहे जगामधले तो येणार, तो तुम्हाला गिळून घेणार आणि सगळं डायरेक्ट जसं योनाला माशाने गिळलं, परंतु त्याला सुवार्थेसाठी निनवे शहरात टाकलं आणि अनेक लोकांचा बचाव झाला, सगळं शहर वाचलं. पण यांनी काय एकदा गिळलं तुम्हाला, तो किती दिवस तुमच्या पोटात ठेवीन आणि ज्यावेळेस त्याचा न्यायाचा समय येईल ना, तुम्हाला डायरेक्ट अधोलोकात वाकल्या जाईल, नरक राज्यात. आणि म्हणून सत्य स्वीकारा. स्तोत्र 119 151 मध्ये लिहित आहे, हे परमेश्वरा तू जवळ आहेस, तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहे. सर्व आज्ञा, एक सुद्धा आज्ञा नाही. अनेक लोकांना वाटतं नाही एक वचन चांगलं आहे राव, पण एक वचन खराब आहे. तसं नाही. काना आणि मात्रा A to Z
सत्य सत्य आणि सत्यच आहे, कारण परमेश्वरच सत्य आहे. अनेक लोकांना प्रिय या ठिकाणी काही लोक म्हणतात की एक आज्ञा म्हणून पाहू, 2-4 आज्ञा म्हणून पाहू. परमेश्वराच्या सर्व आज्ञा सत्य आहेत. आज्ञा, विधी, नियम, अटी, त्याने दिलेली कृपा, त्याने दिलेली दया, त्याने केलेलं संरक्षण, सगळ्या गोष्टी सत्य आहेत. स्तोत्र 119 आणि 17 मध्ये देखील आम्हाला आणखीन एक वचन पाहायला मिळतं. आपण पाहूया. स्तोत्र 119 17 मध्ये, तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे. तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. परमेश्वरापासून, परमेश्वराच्या मुखातून निघणारा प्रत्येक सत्यच शब्द आहे, कारण परमेश्वराने तो शब्द उच्चारला आणि ते त्याप्रमाणे घडलं. देव बोलला, देव शब्द बोलला, शब्द बोलल्या बोलल्या तो देहात आला आमच्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्त, आणि त्याने सर्व काही गोष्टी शिकून गेलाय. आज आमच्या सगळ्या इकडून गेल्या, इकडून फुकून गेल्या. अनेक लोकांना कान असून बहिरे झालेले आहेत. आणि म्हणून प्रिय तुम्हाला आणि मला सत्य माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आम्हाला सत्यामध्ये आम्ही समर्पित, नुसतं माहिती असून गरजेचं नाही. अनेक लोकांना माहिती आहे सत्य आहे, परंतु ते सत्य त्यांनी स्वीकारलं नाही. आज मी प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही सत्यामध्ये समर्पित व्हा. कारण जोपर्यंत तुमच्या आणि माझ्याकडे सत्य नाही, तोपर्यंत आमच्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा आकार मिळणार नाही. तुमचं आणि माझं जीवन वाहवत जाईल, तुमचं आणि माझं जीवन नाशात जाईल, तुमचं आणि माझं जीवन या जगाच्या गोंधळामध्ये राहील. आणि ज्या देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि आमच्याकडे जर सत्य नसेल, तर त्यावेळेस हो आमच्यासाठी दार बंद करण्यात येत आहे. 5 मूर्ख आणि 5, तर त्यामध्ये ज्यांच्या दिव्यामध्ये तेल होतं, ज्या जागृत राहिल्या, ज्यांनी त्या वराला ववाळलं, त्यांना आतमध्ये घेण्यात आलं. आणि बाकीच्या पण तिथं होत्या, परंतु त्यांना ववाळायला चान्स मिळाला नाही. त्यांचे दिवे विजायला लागले होते आणि तेवढ्या वेळात ते दिवे आणायला गेल्या. त्या काय केल्या? दिवे आणायला गेल्या, त्या तेल आणायला गेल्या, त्याच्या वाती नीट करायला गेल्या तशा तिकडेच गेल्या. नंतर वर आल्या बोंबलत, आमच्यासाठी उघडा, आमच्यासाठी उघडा. अहो काय उघडा? आता तुम्ही तुमचे डोळे उघडा, तुम्ही तुमचं हृदय उघडा, तुम्ही तुमचं मन उघडा, तुम्ही तुमचं अंतःकरण उघडा, तुम्ही तुमचे आत्मिक कान उघडा, तुम्ही आमचे आत्मिक नेत्र उघडा आणि स्वतःला तपासा. आजपासून तयारी करूया. आता त्या टायमिंगला तेलाची गंमत होती, पण ते तेल सुद्धा पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. आपला विषय नाही तो प्रिय, परंतु तरी देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो की तेल जे आहे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. आणि पवित्र आत्मा टवटवीत पाहिजे, ताजा पाहिजे, भरघोस पाहिजे. त्या पवित्र आत्म्यामध्ये तो वाढण्यासाठी आमच्या जीवनामध्ये जे काही पवित्र आत्मा आहे, त्या ठिकाणी जी काही वात आहे, जे काही तेलाची वाटी आहे, परमेश्वराचा आत्मा आहे. आणि त्या आत्म्याला ज्यावेळेस आम्ही प्रज्वलित, टवटवीत आणि ताजतवाना करतो, सारखे त्याच्यामध्ये वाढ करतो. म्हणून प्रेषित पौल साहेब त्या ठिकाणी म्हणत आहे की आत्म्याला विझू नका, आत्म्याला खिन्न करू नका, आत्म्याला टवटवीत ठेवा, आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आज अनेक लोक जगातल्या प्रेरणेने चालत आहेत, कारण त्यांच्या जवळ सत्य नाही. आणि जे आत्म्याच्या प्रेरणेने चालतात, कारण त्यांनी सत्य स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून प्रिय अशी वेळ येईल आणि आम्हाला म्हणावं लागेल, प्रभूजी आम्हाला पण घेऊन चल, प्रभूजी हे नुसते वर बघतील बस, त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकणार नाही. परंतु ज्यांच्या जवळ सत्य आहे, म्हणजे ज्यांच्या जवळ ख्रिस्त आहे, ज्यांच्या जवळ प्रभू येशू आहे, ज्याच्या जवळ वचन आहे, ज्याच्या जवळ पवित्र आत्मा आहे आणि जो त्यामध्ये फ्लॉलो चालतो. अनेक लोकांजवळ पवित्र आत्मा पण आहे, अनेक लोकांजवळ वचन पण आहे, अनेक लोकांना सत्य पण माहिती पडलेलं आहे, अनेक लोक आतापर्यंत तिथं चालत आहेत. पण अनेक लोकांनी लॉकडाऊन मध्ये थोडस वाकडं तिकडं झाल्यामुळे त्यांनी काय केलं, तेलही तिकडं तुपही तिकडं, आता हाती धुपाटणं आले, लोकांच्या हातात धुपाटणं आले. तेल गेलं, तूप गेलं, हाती आलं धुपाटणं, अशी पद्धत तिथं होणार आहे. बऱ्याच दिवसापासून अनेक लोक विश्वासू राहिले आणि नियम धारण करण्याची वेळ, परमेश्वराला पारखण्याची वेळ, परमेश्वराला निवडण्याची वेळ, परमेश्वराला आम्हाला घेऊन जाण्याची वेळ आली आहे. आणि आज आम्ही परमेश्वराच्या मार्गातून दूर गेलेलो आहे. इतके दिवस सत्यामध्ये समर्पित झालो. अनेक भाऊ आणि बहीण आहेत विश्वासणारे, मी त्यांना सांगू इच्छितो की अनेक दिवसापासून त्यांनी विश्वासामध्ये समर्पित केलं. आमच्याकडे देखील काही उदाहरण आहेत.
की त्या ठिकाणी अनेक लोकांनी स्वतःला परमेश्वरामध्ये वाहून घेतलं, परंतु जगाकडे पाहिलं, नातेवाईकांकडे पाहिलं, शेजाऱ्याकडे पाहिलं आणि त्यांनी पार सत्यानाश करून टाकला. बास त्यांची वातही फेकून दिली, वाटी फेकून दिली, विश्वासही फेकून दिला. आणि त्या टायमाला एवढा पवित्र आत्मा आरडायचा ना, तर रातभर झोप येत नव्हती आम्हाला. आता पवित्र आत्म्याचा आरड नाही, ओरड नाही, कशाचीच काही नाही. आणि म्हणून हे दिवे विजायला लागलेत. याच्यामध्ये जगातलं तेल वाचलंय, लोकांना पवित्र आत्मे मिळाले, जगातला पॉवर त्याच्यामध्ये भरीत आहेत. जगातला त्यांना असं वाटतं की आमचं खूप मोठं एक धन दौलत झाली म्हणजे आमचा पवित्र आत्मा वाढला, आमच्याकडे प्रॉपर्टी आली म्हणजे आम्ही महाराज झालो, आमच्याकडे सगळ्या प्रकारचं मोठं चर्च वाढलं, बँक बॅलन्स वाढला, सगळ्या प्रकारच्या गोष्टी वाढल्या आणि आता आम्हाला काही गरज नाही. आणि आमचा पवित्र आत्मा मात्र आता टवटवीत आणि ताजा तवाना झालाय. परंतु हे ते विसरतात. सैतान त्यांना भुरळ घालीत आहे, सैतान त्यांना फसवीत आहे, सैतान त्याला म्हणत आहे की होय तू जे करत आहे, तुझ्याकडे जेवढं काय मिळालं हे पवित्र आत्म्यानेच मिळालेलं आहे, तू सत्यामध्ये चाललेला आहे, तू सत्यामध्ये टिकलेला आहे, म्हणून तुझी मंडळी वाढलेली आहे, म्हणून तुझ्याकडे लोक आहेत आणि म्हणून आज परमेश्वराने तुला वाहवा केलेला आहे. परमेश्वराने तुला त्या उखंड्यावर उचलून आज त्या राजगादीवर ठेवलंय. मला तुम्हाला सांगू द्या प्रिय हो, हे जगातल्या गोष्टी म्हणजे राजगादी नाही. जगातल्या गोष्टी तुम्ही जितक्या राजगादीच्या ऐवजी असं समजायचं का तुम्ही गाळात, तिथं गाळात तुम्ही उकांड्यावर आहेत. आणि आता जगी ख्रिस्त्यान जर आम्ही खाली जर असेल तर तुम्ही समजून जा, जर तुमच्याकडे माझ्याकडे सर सत्य आहे तर आम्हाला 100% परमेश्वराने वरची लेवल दिलेली आहे. अनेक लोकांना वाटतं जगातल्या गोष्टी मिळाल्या म्हणजे आम्ही बादशाहच बनलो. पौल साहेब एका ठिकाणी म्हणले, अहो तुम्ही तर आता राजे बनलेत. बरं बनले तर ठीक आहे. योहान साहेब देखील म्हणले होते, योहान संदेष्टा, आता झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे, जे जे झाड फळ देणार नाही ना ते तोडून कुऱ्हाडीने कापणार मी, असं योहान संदेष्टा म्हणत होता. आणि मग ज्या लोकांना चुटपुटे लागली, जे असत्यामध्ये होते, जे खोट्यापणामध्ये होते, जे दामलवलामध्ये होते, ज्यांनी लोकांना लुटलं होतं, जे नियमशास्त्राधीन होते, जे नियमशास्त्राचं फार वाटोळं केलं, त्यांनी ते नियमशास्त्रावर नुसते बोट धरून ठेवले होते. आजही अनेक लोक आहेत नियमशास्त्राला बोट ठेवणारी. पण तो प्रिय असो, परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, नियमशास्त्राने कुणी नीतिमान ठरणार नाही. तर आम्हाला कृती, आमचा विश्वास, आणि विश्वास हा कृतीविना निर्जीव आहे. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही सत्यामध्ये समर्पित होऊन सत्याची कृती आमच्यामध्ये दिसत नाही, विश्वास आहे, सगळं आहे, वचन माहिती आहे, आपण कृती मात्र नाही. आणि कृती करते ती जगातली करते, ती जगातली कृती आमच्या काही कामाची नाही, जगातली कृती आमच्यावर येणार नाही, जगातली कृती आमच्यासाठी विकृती होईल. आणि मग तो म्हटला, अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून वळवण्यास तुम्हाला कोणी सावध केलंय? आता त्या ठिकाणी योहान म्हणत होता, योहान संदेष्टा त्या ठिकाणी देवाचं वचन सांगत होता. योहान संदेष्टा परमेश्वरापासून आलेलं सत्य त्या शास्त्री, परुषी, सदुकी जेवढे काही लोक होते ना त्यांना सांगत होता. आणि मग त्याच्यातल्या काही लोकांना चुळबुळ वाटली, कारण ते नियमशास्त्राला लय पक्के होते. ते कोणीतरी संदेष्टा येणार आहे आणि तो जंगलामध्ये वाणी येणार आहे ना, असं तसं. मग ते लोक खूप धार्मिक होते, खूप लय मनापासून धार्मिक, इतके कट्टर धार्मिक होते की ते एकालाही सोडित नव्हते. सगळ्याला लुटायचे, सगळ्याला कापायचे, सगळ्याला नियमशास्त्राचा धाक दाखवायचे. आणि यांचं बरोबर सेटलमेंट होत. आणि म्हणून आम्ही पाहतो की मग ज्यावेळेस हे वळण्याचं चिन्ह दिसले, ज्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत की योहानाला वाटलं अरे हे सत बाप्तिस्मा घ्यायला आलेत, अरे यांना बाप्तिस्मा कसं काय द्यायचा, अरे आता सगळं भंगाराची गाडी ते यार्देन नदीत आली, आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा, 100 बाप्तिस्मे, 150 बाप्तिस्मे, 1000 बाप्तिस्मे, येऊ द्या भंगाराच्या गाड्या. आणि भंगाराचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला देवाचा सेवक. आजही अशीच गोष्ट चालली, नुसते या बुचकळून काढा, फक्त काहीच नका करू, त्यांच्यात परिवर्तन नाही, काही नाही. आणि मग अशा प्रकारे ते आले, पण त्यांच्यामध्ये सत्य नव्हतं. त्यांची वागणूक, त्यांचं उठणं, त्यांचं बसणं, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, परमेश्वराविषयी असणारा मार्ग, जसा दावीद राजा म्हणत आहे त्या ठिकाणी की मी सत्याचा मार्ग निवडलेला आहे. अहो ह्या लोकांनी सत्याचा मार्ग फक्त नियमशास्त्राप्रमाणे होतं की हे नियमशास्त्राप्रमाणे आम्ही वागतो म्हणजे याचा अर्थ आम्ही सत्यामध्ये चालत आहोत.
परंतु सत्यामध्ये चालत असताना प्रिय तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की अनेक शास्त्री पुरुषी सदुकी विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील हे सगळे लोकांनी काय केलेलं आहे, कृती मात्र केली नाही. यांच्या जीवनामध्ये सत्य नव्हतं. हे सर्व प्रकारच्या जगातल्या खॅलीकुशलीमध्ये डामडौलामध्ये आणि जगातल्या सर्व प्रकारच्या हर्ष आणि आनंदामध्ये सुख विलासामध्ये जीवन जगत होते आणि या सत्याच्या मार्गावर त्यांनी तो बिघडून टाकलेला होता. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की तो योहान संदेष्टा त्या ठिकाणी म्हणत आहे की सापाच्या पिल्लांनो भावी क्रोधापासून वळण्यास तुम्हाला कुणी सांगितलंय? आणि जर आता वळाले आहात ना तर पश्चातापास योग्य अशी फळं द्या. पश्चाताप करा आणि आत्मिक फळं तुमच्यामध्ये येऊ द्या. पश्चाताप करा आणि या जगातल्या गोष्टी मोह पास माया जाळ सगळं काही सोडून द्या आणि परमेश्वरामध्ये या. पश्चाताप करा आणि परमेश्वराच्या मार्गावर या. परमेश्वराच्या सर्व आज्ञा सत्य आहेत. परमेश्वराचे सर्व नियमशास्त्र सत्य आहे. परमेश्वराचा मार्ग सत्य आहे. परमेश्वर सनातन सत्य आहे. परमेश्वराचे कृत्य सत्य आहेत. परमेश्वराच्या सर्व प्रकारचं आम्हाला कवरिंग सत्य आहे. परमेश्वराची दया सत्य आहे. परमेश्वराचा न्याय देखील सत्य आहे. हे स्वीकारा. त्यावेळेस प्रिय आमच्या जीवनाला कुठल्या प्रकारचा आकार मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही पाहिलं त्या ठिकाणी एक नीतिसूत्राचं एक पुस्तक वाचूया आपण. त्या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा अध्याय आहे आणि 7व्या क्रमांकाचं वचन या समाला आपण पाहूया. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 7. माझे तोंड सत्य बोलते, माझ्या वाणीला दुष्टपणाचा बीट आहे. माझे तोंड सत्य बोलते, माझे तोंड सत्य बोलते, माझ्या वाणीला दुष्टपणाचा बीट आहे. दुष्टपणाचा बीट आहे. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 7 याकडे आम्ही थोडस चिंतन आणि मनन करूया. कारण या वचनामध्ये देव तुम्हाला आणि मला सत्याचा मार्ग आणखीन एक सत्य गोष्ट आम्हाला आणखीन एक शिकवत आहे. तो म्हणत आहे माझे तोंड सत्य बोलते. आता मी खरोखर प्रामाणिकपणाने मी तुम्हाला विनंती करू इच्छितो. पाळक साहेब असतील, रेव्हरंड साहेब असतील, बिशप साहेब असतील, फादर साहेब असतील, कोऑर्डिनेटर साहेब असतील, जेवढे साहेब असतील ना किंवा आहेत, त्या प्रत्येकाला माझी एक नम्र विनंती आहे. आणि मला एक प्रश्न आहे बऱ्याच 20 वर्षाच्या सेवेमधला आणि आज मी तुमच्या पुढे या वचनाच्या माध्यमातून देखील मी ते विचारू इच्छितो. माझ्या तोंडची सर्व वचन या ठिकाणी माझे तोंड सत्य बोलते. आता मला प्रामाणिकपणे सांगा की कोणता सेवक आहे, कोणता बिलोस भाऊ आहे, बहीण आहे की त्याचं मुख नुसतं एकदम सत्य बोलत, कुठल्या प्रकारचा कटुपणा नाही, कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही, कुठल्या प्रकारचा अभिमान नाही, मीपणा नाही, अहमपणा नाही, गर्व नाही, अभिमान नाही, व्यर्थ खुशालकी नाही, लबाडकी नाही, सर्व काही सत्य बोलतं. सेवेमध्ये तरी किमान तुमच्या जगातलं जाऊ द्या, कारण जगातल्या गोष्टी इथंच सोडून जायचं आहे, परंतु सेवा आमच्या बरोबर येणार आहे. कारण प्रभू मध्ये केलेले श्रम व्यर्थ जाणार नाहीत. आणि जर प्रभू मध्ये केलेले श्रम जर व्यर्थ जाणार नाही आणि आमच्या तोंडातून जर कायम कुचकचपणा, आमच्या तोंडामध्ये कायम खोटपणा, आमच्या तोंडामध्ये कायम डुप्लिकेटपणा, आमच्या तोंडामध्ये फक्त एखाद्याला कसं लुटायचं म्हणून प्लॅनिंग केलेले विचार जर हे आहेत तर याचा अर्थ प्रिय आमच्याकडे सत्य नाही. माझे तोंड सत्य बोलते, माझ्या वाणीला दुष्टपणाचा बीट आहे. परमेश्वर कधीच असत्य बोलत नाही. परमेश्वराची वाणी कधीच दुष्टपणाची नाही, कारण परमेश्वराला दुष्टपणाचा बीट आहे. जितकं परमेश्वर सत्याला स्वीकारतो, जितकं परमेश्वराला सत्य स्वीकारल्यानंतर जितका आनंद होतो तितका कशानेच होत नाही. तुमची स्तुती, स्तवन, आराधना, तुमचा मेसेज, संदेश, तुमचं काय असेल ते वाटेल ते दुनियातल्या असू द्या, परमेश्वरला याचा इतका आनंद होत नाही जितका त्याचा सेवक, त्याचे सेविका, त्याचा विश्वासणारा भाऊ बहीण आई वडील प्रिय लेकरं ज्यावेळेस सत्यामध्ये समर्पित होतात आणि जे सत्यामध्ये समर्पित होत होता तितका माझा परमेश्वरला त्या ठिकाणी स्वर्गाच्या राज्यामध्ये ते आनंद करतात. तो आमचं काय या ठिकाणी लिहिलेलं प्रिय माझे तोंड सत्य बोलते. आज आमच्या मुखातून सत्य वचन बाहेर पडत आहेत का? कारण नियमशास्त्र तर सत्य आहे, वचन तर सत्य आहे, वचनामध्ये तर काही खाडाखोड नाही, वचनामधला काना मात्र तर काही काढून घेतला नाही, वचन आहे तसंच आहे. आणि मग आमच्या मुखातून ते सत्य प्रतीने जात आहे. नुसतं वचन डायरेक्ट फक्त वाचून दाखवलंय ते सत्य आहे, आमेन आहे, आमेन, त्याच्याबद्दल वाद नाही. पण त्या वचनाच्या पाठीमाग आमचं काय सत्य दडलंय
हे अधोलोकात गेल्यावरच समजल. आणि म्हणून अधोलोकात जाऊन समजू नये, कारण त्या श्रीमंत मनुष्याला अधोलोकात गेल्यावरच समजलं, हे बापा भ्रमा लागला कणायला कुथायला. आणि इकडं बार असा मस्त पैकी मऊ गादीवर पडून आयश आराम. त्याच्या दारात पडलेला भिकारी लाजर, गरीब लाजर, दरिद्री लाजर. त्याला खाण्याची वाण, त्याला डॉक्टरची वाण, त्याला कपड्याची वाण, काय 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 सगळं वाण. त्या टायमिंगला लय खेळी कुशली करीत होता गादीवर पडून. आणि मग त्याला समजलं होतं, कारण त्याच्या पूर्वी देखील संदेष्टे सेवक परमेश्वराचे होते, त्याच्या पूर्वी देखील नियमशास्त्र होतं, त्याच्या पूर्वी देखील परमेश्वराच्या सेवकांनी शुभवर्तमान सांगितलेलं होतं. ह्यो आपला मस्त पैकी असा आराम करीत बसला. आणि मग जेव्हा याला उचलून नेलं आणि अधोलोकात टाकलं, आणि जेव्हा खालीहून जाळ लावलाय, बस जेव्हा पोळायला लागला ना, मग त्याला समजलं. मग त्यांनी वर डोकं केलं, मुंडकं केलं, हे बापा भ्रमा लागला इवळायला, लागला आळायला. बरं झालं कमीत कमी त्याची आवाज तरी तिथपर्यंत गेला. मध्ये दरी ठेवली होती त्याच्यावर, नाही तर हे कुदून गेला असतं तिकडं. तिकडून इकडून, इकडून तिकडं कोणीच येणार नाही. आणि मग त्या ठिकाणी पाहतो की त्यांनी पाहिलं अब्रामाच्या उराशी दरीतील लाजर पडलेला आहे. आज देखील हीच कंडिशन आहे. अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविका वचनाच्या माध्यमातून, पवित्र आत्म्याच्या माध्यमातून, सत्याच्या माध्यमातून, नियमशास्त्राच्या माध्यमातून, त्यांनी केलेल्या जीवनाच्या समर्पणाच्या माध्यमातून, त्यांच्या जीवनात असणाऱ्या सत्याच्या माध्यमातून अनेक लोकांना जिवंत असताना सांगत आहे की तुम्ही सत्याकडे वळा, तुम्ही ख्रिस्ताकडे वळा, तुम्ही परमेश्वराकडे वळा, तुम्ही परमेश्वराच्या मार्गात या, तुम्ही देवाच्या वचनामध्ये वाढा, तुम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चला. पण तो काही लोक नुसते पडून येत, बस त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना माहिती आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चाललो ना, तर एवढ्या दिवसाचं अख्खं निचरण. कारण एवढ्या दिवस लोकांना लुटले ना, आता एका एकी शहाणं बांधायचं म्हणलं लोक लय हानते. त्याच्यापेक्षा भाऊ हे असंच चलो द्या हाडगाडग. असे काही सेवक आहेत, असे काही बिलोस भाऊ आहेत, बहीण आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. मंडळीत फक्त गोड व सत्यच असतं. हा मंडळीमध्ये असतं, चर्च चालू झाल्यानंतर एकदम परंतु वचनाचं सत्य नसतं. त्याच्या जीवनाचं सत्य प्रकट करतात. पार रडतेन, गागतेन, लोळतेन. अहो मंडळीतल्या आलेल्या शांबड्या पोराला उचलून घेऊन त्याच्या रुमाल नसला खिशात शर्टाने शेंबूड पुसतेन पैशासाठी, सगळं काही करते. तिथं तेवढं सत्य वागत आहेत. पास तेवढं एकदा भेटलं का मग बरोबर, हे बापा भ्रमा. मग तो म्हणशील ठीक आहे दादा, तुला जागा दिली, काळजी करू नको, तू इथून बघ आता. कारण तुझ्या सेवकांनी खूप कष्ट, दुःख, समस्या, चिंता, काळजी, व्याधी, आजार, विकार, छी तू त्यांच्या नावावर लोकांनी अनेक कुरघोडी केल्या, त्यांना अनेक त्रास दिला, त्यांना संकट आले, पण तू त्या सत्याला त्यांनी सोडलं नाही. आणि आज ते माझ्या स्वर्गाच्या राज्यामध्ये चालत आलेले आहेत. आणि आता तुम्ही इकडे खूप एन्जॉय केलेला आहे. तुमच्या मंडळी सकट तिकडे जा. कारण जर पाळक जर तिकडे गेला तर मला नाही वाटत मंडळी इकडे स्वर्गाच्या राज्यात येईल. आणि म्हणून प्रिय तुम्हाला आणि मला नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 7 मध्ये सांगत आहे, माझे तोंड सत्य बोलते, माझे तोंड सत्य बोलते. वाणीला दुष्टपणाचा वीट आहे, दुष्टपणाचा वीटच आहे. अहो लोकांना असं वाटतं आलो हे पाळक साहेब आहेत ना, सत्य बोलतात, खरे येत राव. पण यांच्या वाणीत जे आहे ना, विटाळ वाणी, विटाळ. याच्या वाणीत पावर नाही. यांचा आवाज जो शब्द आहेत ना, यांची भाषा जी आहे ना, ही जरा थोडीशी आहे. या महाराष्ट्राला आणि या लोकांना हीच भाषा समजती. कारण ही भाषा जर समजली आणि निश्चित अर्थाने ना, ही भाषा एक तर आम्हाला सत्यामध्ये पूर्णपणे खंबीर करून देईल, नाही तर डायरेक्ट लगेच असत्याकडे घेऊन जाईल. येस या नो, दोन गोष्टी. मी न्याय नाही, मला न्याय करायचा अधिकार पण नाही, पण तुम्हाला परमेश्वराने जी वाचा दिली, जी वाणी दिली, जी भाषा दिली, जी संस्कृती दिली, जी शब्दरचना दिली, जे ज्ञान पुरवलं ना, त्या परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देईल. काल मला एक कमेंट आली होती, पाळक साहेब कुठले तरी होते, आता मी पाहिले नाही जास्त, आणि त्यांना मी क्षमा देखील मागितली कमेंट मध्ये, की त्यांनी दिलं होतं की तुमच्या भाषेवर जरा तुम्ही कंट्रोल करा. जस योहान म्हटलं ना, सापाच्या पिल्लांनो, त्याच्या भाषेवर कंप्लेंट नाही आली. शास्त्र भाग वाचा. तुम्हाला नुसतं गोड गोड गुलाबजाम द्यायची खायची सवय झालेली.
आपापल्या चेकिंग करा. जर एखाद्या भावाला सावध करतो तर त्या भावावर दोषारोप करायला सुरुवात करू नका, विनंती आहे. नाही तर मग स्वतः होऊन चांगल्या भाषेमध्ये लोकांना चांगलं सत्य प्रकट करा. तुम्हाला सत्यही प्रकट करायचं नाही, सत्यही ऐकायचं नाही. याचा अर्थ श्रीमंताची जागा जिथं कुठे ना तिथं नंबर लावू नका कृपया. मी विनंती करील का या गोष्टीचा मला राग नाही, कारण मी आज पुन्हा एक वार सांगतो की देवाचं सत्य स्वीकारण्यासाठी कदाचित देवाचा सेवक बोलत असताना एखादा शब्द एक चुकीचा पडू शकतो, पडणार नाही याची पूर्णपणे पवित्र आत्मा चालवत आहे. देवाचं वचन, देवाचं सत्य जर त्यांच्याजवळ आहे आणि जरी पडला ना तरी काही हरकत नाही, कारण तो ताडण देणारा शब्द असेल, तो परिवर्तन करणारा शब्द असेल, तो सत्य सांगणारा शब्द असेल आणि तो तुम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणारा शब्द असेल. आणि म्हणून तो योहान म्हणाला, सापाच्या पिल्लांना भावी क्रोधापासून पळवण्यास वाचण्यास तुम्हाला कुणी सावध केले आणि आता सावध झालेला आहात ना. आता तो शब्द ऐकलेला आहे ना व्यवस्थित, तर मग आपल्या परिवाराला नीट सांभाळा, कारण तो शब्द अशा टायमिंगला पडला होता. मी कालचा एक शब्द वापरला होता की पालकीन बाई अशी काय मेकअप करती, पालकीन बाई अशी काय स्वतःला सजवती, अशी काय भुताळासारखी सजवती, तर थोबाड शब्द वापरला होता. आमच्या इकडे तोंड, चेहरा, फेस आणि थोबाड हा मराठी शब्द आहे, त्याच्याबद्दल वाईट वाटू नका. परंतु एखाद्याला जर नसलं समजलं तर मी परत एकदा सांगतो, असे काही थोबाडे घेऊन लोक येतात आणि असेच थोबाडे तिकडं जातात. मी तुम्हाला सांगाल की माझे तोंड सत्य बोलतं. आता त्याला तोंड पण शब्द आहे. आता इथं म्हणून माझ्या थोबाडातून सत्य माहिती पडतं, ही भाषा आहे प्रियो. आणि म्हणून तुम्ही या बारीक सारीक चुकाच्या माध्यमातून पडू नका. अख्ख्या 1 घंट्याचा जो मेसेज तुमच्याकडे आलाय, आता एका घंट्यामध्ये जे काही तुम्हाला सत्य माहिती पडलं ते स्वीकारा, तर तुमचं तारण होईल आणि तुमच्या मंडळीचं तारण होईल. कारण आम्ही पाहिले, फेसबुक चेक करून पाहिले तुमचे, त्याच्यामध्ये पाहिले तुमचे कसे कसे तोंडाचे पोच येतं. आता थोबाडाचे नाही म्हणणार, तुमचे कसे कसे पोच येत आम्ही पाहिली. आणि म्हणून विनंती आहे की सत्य स्वीकारा. सत्य कडू आहे, सत्य जड जातं, पण तो सत्य डायरेक्ट स्वर्गात घेऊन जातो. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी मी थांबतो, कारण माझा वेळ झालेला आहे. पुन्हा एक वार परमेश्वरच्या सेवकांचं, सेविकांचे, अभिषिक्त दासांचं, बिलीवर्स भावांचं, बहिणीचं, आई वडिलांचं पुन्हा एक वार मी परमेश्वरच्या नावामध्ये स्वागत करतो. आणि पुन्हा एक वार जर कदाचित या वचनाच्या माध्यमातून वचन तर कधी गलत टाकलेलं नाही, पॉइंट तर रॉंग दिलेला नाही, परंतु त्या पॉइंटला लोकांना समजून सांगण्यासाठी जर एखादा शब्द जर वाकडा तिकडे गेला, सेवक या नात्याने आम्ही आपल्या प्रत्येक प्रियजनाची क्षमा मागतो आणि या समाला छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश बापा, जसे आहोत तसे तुझ्या हातामध्ये आहेत. ख्रिस्त येशूच्या नावात आम्ही विनंती करतो, आम्हाला तू सत्य शिकव, कारण तू सत्य आहेस. प्रभू येशूच्या नावात तू आमचा प्रत्येकाचा ताबा घे. आमच्यातला मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थ, फुशारकी, लबाडकी, दोषारोप आणि जे काही बाकीच्या गोष्टी आहेत, परमेश्वर सर्व काही दूर कर आणि तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचा आम्ही स्वीकार करावा आणि त्या सत्य जीवनाचा आम्ही स्वीकार करावा. त्या मार्ग सत्य म्हटले रस्त्यावर आम्ही जीवन जगावं आणि तुझ्या नियमशास्त्र जे सत्य आहे ते आम्ही स्वीकारावं आणि परमेश्वर देवा त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि तो विश्वास आमच्या कृतीमधून, आचरणामधून असावा, जेणेकरून आम्हाला परमेश्वर बाप्पा तुझ्या सार्वकालिक वतनाचं वाटेकरी हा भाग आणि हे वतन आणि हे बक्षीस मिळावं अशी तू कृपा कर. आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, विशेष करून महाराष्ट्र राज्यासाठी. मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व प्रकारचं सफाई कामगार डिपार्टमेंट, सर्व प्रकारचं सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, लेकर, तळागाळापासून तर राजापासून रंकापर्यंत आणि परमेश्वर देव बाप्पा प्रत्येक प्रिय व्यक्ती तुझ्या येण्याच्या अगोदर परमेश्वर देव बाप्पा प्रत्येकापर्यंत सत्य पोहोचले जाऊ दे आणि त्यांनी सत्य स्वीकारावं आणि तुझ्या नियोजनाप्रमाणे एकही आत्म्याचा नाश होऊ नये अशी कृपा तू आम्हा प्रत्येकावर कर. सर्व आदर, गौरव, सन्मान तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गौर सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पित्या होईल. आमेन. प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. God bless you. Thank you.